नमस्कार मित्रांनो, सक्षम गार्डनिंग ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण माफ करा. तर आज आपण बघू शकतो सगळ्या झाडांमध्ये अशी राख टाकलेली आहे. होळी जी झाली आपली आत्तामध्ये, तेव्हा आपण राख टाकली होती, सगळं राख आणली होती. ती सगळ्या झाडांमध्ये मी बघू शकता टाकून घेतलेली आहे. आपण जरी पाण्यामध्ये भिजवून 24 घंट्यासाठी ठेवून तरी पण टाकली नंतर तरी चालते, बघू शकताय. पण मी अशी टाकली आहे आणि आता वरनं मी पाणी वतणार आहे. तर तुम्हाला पाणी किती वतायचं मी तुम्हाला ते दाखवणार. आता हा मिनिमम 8 इंचीचा पॉट आहे. त्याच्यासाठी एवढंच पाणी मी आत्ता त्यामध्ये असं वतणार आहे. वतलंय मी पाणी त्यामध्ये, ह्याच्यामध्ये थोडं वतणार आहे. सगळ्यांमध्ये मी थोडंच पाणी जे काय आहे ते वतणार आहे, बघू शकताय. जेणेकरून ती राख पूर्णपणे आपल्या झाडाला मिळून जावी असं. बघू शकता असं मी सगळ्या झाडांना पाणी ओततोय. तर तुम्ही असंच करायचं आहे. 24 घंट्यासाठी तुम्ही भिजवून ठेवली राख आणि नंतर टाकलं पाणी तरीही चालतंय, तसंही चालतंय, असंही चालतंय. आता हे मी पाणी ओततोय ना वरनं, तर ती राख आपल्या झाडालाच मिळणारच आहे, बघू शकताय. वांगही इथं एक तयार झालेलं आहे आपलं. तर असं मी सगळ्या झाडांना पाणी वाटणार आहे. तुम्ही कसं आणि कुठलं फर्टिलायझर आत्ता ह्या महिन्यामध्ये टाकलं आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघू शकताय मी टाकतोय. तुम्हीही लवकरात लवकर असं राखेचं फर्टिलायझर टाकून, राखेमध्ये आपल्याला पोटॅशियम मिळतं, मॅग्नेशियम मिळतं, फॉस्फरस मिळतं. रिच असं हे फर्टिलायझर आपल्या झाडाला तुम्ही लवकरात लवकर टाकून घेण्याची आवश्यकता आहे. मार्चच्या आधी लोक कितीतरी जण टाकतच आहेत फर्टिलायझर, तेही मी बघितलं. पण माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे. हळूहळू मी पण अवेलेबल करून तुम्हालाही मी दाखवेनच मार्च महिन्यामध्ये कोणतं फर्टिलायझर टाकायचं, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये कोणते फर्टिलायझर टाकायचं तेही मी तुम्हाला दाखवेनच. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर सक्षम गार्डनिंग ब्लॉग ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गार्डनिंग करत राहा आणि सर्वांना करायला सांगा. बाय. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. हे बघू शकताय मी इथे पालकही आपला ग्रो झालेला आहे, बघू शकताय. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गार्डनिंग सगळ्यांना करायला सांगा आणि तुम्हीही करा. बाय. बघू शकताय कसं आपलं गार्डनिंग फुललेली आहे.